नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तुमच्या फरमाईशनुसार मी आज घेऊन आले आहे तांदळाचे लाडू। चला तर मग तांदळाच्या लाडूला कोणते साहित्य लागते बघूया। 1.5 वाटी तांदूळ, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी तूप, 1 वाटी आणि 1 वाटी कडक तूप। आता आपण बारीक गॅसवर तांदळाचं पीठ भाजून घेणार आहोत। याला 10 ते 15 मिनिटं लागतात भाजायला। नुसते भाजून घेणार आहोत। याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही आणि पूर्ण खरपूस भाजायचं। तुम्ही बघू शकता की मी बारीक गॅस ठेवलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो। आपण नुसते पीठ भाजून घेत आहोत, तूप टाकलेले नाहीये। तुम्ही बघू शकता थोडं पीठ गरम व्हायला लागले। अजून 10 ते 12 मिनिटं आणि भाजल्यावर पीठ असे लूज होते, पातळ होते। तांदळाचे पीठ भाजताना ते मोकळे होते आणि याचा सुवास छान येतो। बघू शकता कलर तसाच आहे, कलर बिलकुल बदललेला नाही। आपण कुठेच गॅस मोठा केलेला नाहीये। मंद आचेवर आपण हे पीठ भाजत आहोत। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो। ही रेसिपी खूप सोपी आहे। तांदळाचे पीठ भाजून घेणे, नंतर पीठ सतत हलवत राहणे, कंटिन्यू हलवत राहणे, मंद गॅसवर कंटिन्यू हलवत राहणे। नंतर सैलसर होते ते पीठ, मोकळे होते। तुम्ही बघू शकता मी कुठेच गॅस मोठा केलेला नाहीये। याला 10 ते 15 मिनिटं लागतात भाजायला। हे पीठ चांगले भाजून घेणे, कंटिन्यू हलवत राहणे, चांगले भाजून घेणे। तुम्ही बघू शकता याचा रंग अजिबात बदललेला नाहीये, व्हाईट कलर तसाच आहे। तुम्ही बघू शकता पीठ आता भाजत आलेले आहे, सैलसर होत आहे। पीठ चांगले भाजले की मग बाकीचे त्याच्यात साहित्य मिक्स करायचे। हे लाडू राखी पौर्णिमेला मारवाडी लोक बनवत असतात, तीजमध्ये बनवतात। हे लाडू रेडी आहे। तुम्ही बघू शकता इथे मला 12 ते 13 मिनिट लागले आहे। तुम्ही बघू शकता आता मी एक भांड्यात पीठ काढून घेतले आहे। आता ह्याच्यात पिठी साखर टाकायची 1 वाटी। ती मी गाळून घेतलेली, एकदम बारीक करायची, रवाळ नाही ठेवायची आणि एकजीव करून घ्यायची। ती पिठी साखर आणि तांदळाचं पीठ एकजीव करून घ्यायचं। हे बघू शकता मी एकजीव करत आहे। ही आता एकजीव झालेली आहे। आता आपण हे कडक तूप टाकत आहोत। थोडं ठेवले आहे, लागले तर परत टाकूया आपण आणि हे चमच्याने हलवून घेऊ, कडक तूप आहे म्हणून। आणि हाताला भाजू शकते, त्यामुळं चमच्याने थोडंसं हलवून घ्या, मग हाताने करा। थोडंसं नॉर्मल झाल्यावर आपल्याला लाडू वळता येतील। ह्याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, साखर कमी जास्त करू शकता। या 1.5 वाटीला 1 वाटी साखर पुरेशी आहे। आता हे थोडंसं गार झाले आहे म्हणून मी हाताने हलवत आहे। आणि लाडू थोडे कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे, म्हणजे लाडू बांधले जातात। आणि मी इथं मेजरमेंटला 1 वाटी घेतली, त्यात मी लाडू ह्या आकाराचे लाडू बांधणार आहे। तुम्ही बघू शकता अशी मूठ वळाली
की समजायचं आपलं पीठ परफेक्ट रेडी आहे. आता तुम्ही बघू शकता, ह्या छोट्या वाटीने मी लाडू घेतले आहे, पीठ घेतले आहे, त्याचे लाडू वळत आहे. आपण राहिलेले तूप पण ह्याच्यात मिक्स केले आहे थोडे, म्हणजे लाडू बाइंडिंग होतील चांगले. आपण 1 वाटी तूप कडक करून घेतलेले आहे, ते सर्व टाकले आहे. हे मेजरमेंट आहे तांदळाच्या लाडूचे. तर लाडू वळून बघितलं आपण, लाडू वळाला नाही म्हणून ते राहिलेले तूप ह्याच्यात टाकून दिले. आता पूर्ण 1 वाटी तूप आपल्याला ह्याच्यात लागलेले आहे. आणि हे गरम असतानाच बांधायचे लाडू, गार झाल्यावर बांधता येत नाही. तुम्ही बघू शकता, हा लाडू असा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, त्या छोट्या वाटीने 8 लाडून एक छोटासा तयार झाला आहे. आणि एक माझ्या मुलीने खाल्ला आहे, तिला खूप आवडला लाडू, टेस्टी झालेला आहे. रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हेल्दी खा, मस्त रहा. नमस्कार.